शिरूर पोलीस ठाण्यात खोक्याविरोधात 4 गुन्हे दाखल झालेले आहेत। वन विभागाने वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत हा गुन्हा नोंदवलेला आहे। घरात गांजा सापडल्याने एनडीपीएस अंतर्गतही त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय। तर जागेचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी खोक्याला 7 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। सिंदखेड राजा येथील वाघ नावाच्या व्यक्तीला क्रिकेटच्या बॅटने मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत पहिला गुन्हा नोंदवला आणि त्यानंतर वन्यजीवांना पकडण्यासाठी लावण्यात आलेल्या जाळीवरून ढाकणे पिता पुत्राला मारहाण केली आणि यानुसार दुसरा गुन्हा दाखल झाला। तर 8 मार्च रोजी सतीश भोसलेच्या घरी वन विभाग आणि पोलिसांनी केलेल्या झाडाझडतीत गांजा सापडलाय आणि यावरून एनडीपीएस कायद्याअंतर्गत कलम 20 नुसार तिसरा गुन्हा दाखल झाला आणि आता रात्री वन विभागाने वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवलेला आहे। त्याचबरोबर खोक्या राहत असलेल्या जागेचा मालकी हक्क दावा दाखल करण्यासाठी त्याला 7 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। 7 दिवसात मालकी हक्क सिद्ध न झाल्यास वन विभाग पुढील कारवाई करून अतिक्रमण काढण्याची शक्यता आहे।